पंढरीनाथ भगवान की जय। रूप पाहता लुचणी सुख झाले वो साजणी, त्वा विठ्ठल बरवा त्वा माधव बरवा, बहुत सुकृताची जोडी म्हणी विठ्ठली आवडी, सर्व सुखाचे अगर बापर कुमा देवी बर, त्वा विठ्ठल बरवा त्वा माधव बरवा। श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, वर्णव रघुबर विमल जसु जोदायक फलचारी, बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बलवती विद्या देहु मोहि हरौ कलेश विकार। ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणीं, नामदेवं च दयामूर्तिनाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्ति देवो क्षेत्र निवासिनां, तुकाराम महाराष्ट्रभक्तराज चतुष्टकं, रूप पाहता लुचणी सुख झाले व साजणी, त्वा विठ्ठल बरवा त्वा माधव बरवा। प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा चार चरणाचा रूपपर प्रकरणातील असून या ठिकाणी सेवेकरता घेतलेला आहे। या अभंगाचा थोडक्यात भावार्थ माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय सांगतात। रूप पाहता लुचणी सुख झाले व साजणी, ज्ञानोबाराय म्हणतात निर्गुणातीत असणाऱ्या भगवान परमात्म्याचं सौंदर्य ज्या वेळेला मी पाहिलं, त्याचा आत्मानुभव ज्या वेळेला मला आला, त्या वेळेला माझ्या मुखाद्वारे शब्द प्रगट झाले, काय रूप पाहता लुचणी सुख झाले व साजणी। पण ज्याच्यामुळे झालं त्याचंही वर्णन महाराज दुसऱ्या चरणामध्ये करतात। तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा, तो म्हणजे विठ्ठल आहे, तो म्हणजे माधव आहे। मग त्याला आपलं करता येणार नाही का? येणार, पण ज्ञानोबाराय त्याला त्यासाठी सांगतात की बस त्याच्यासाठी पूर्व पुण्य असावी लागते, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा। ज्ञानोबाराय शेवटी सांगतात तो सर्व सुखाचा आगर आहे, नुसतं सुख नसून जगामध्ये सर्व सुख जी आहेत त्या सुखांमध्ये सर्वात श्रेष्ठ तो आहे, आगर आहे सुखाचा, न संपणार सुख आहे, म्हणून मी त्याला शरण गेलो। सर्व सुखाची आगर बापर कुमा देवी बर, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा। असो असा या अभंगाचा थोडक्यात गोड भावार्थ होता। काही माफी मागतो, नेटवर्क प्रॉब्लेम असल्या कारणाने थोडासा विलंब लागला, मागे पुढे होतही, परंतु ते होणार नाही आता ते माझ्या हातामध्ये नाही, असं काय नशिबामध्ये काय लिहिलेलं काही सांगता येत नाही। असू द्या, रात्र थोडी आणि सोंग फार या नियमाप्रमाणे वेळ कमी, आणि आपल्याला नेटवर्क प्रॉब्लेम असल्या कारणाने थोडासा विलंब लागला, क्षमा मागतो। असू द्या, सध्या अधिक महिना आहे आणि अधिक महिन्याला मलमास म्हटलेला आहे, काही ठिकाणी पुरुषोत्तम मास म्हटलेला आहे, तर काही ठिकाणी याला धोंड्याचा महिना बोललेला। त्याचं कारण आहे महाराज हिंदू धर्माच्या नियमानुसार 15 तिथी आहेत, प्रतिपदा द्वितीया तृतीया वगैरे वगैरे, पौर्णिमेपर्यंत 15 तिथी आहे। या 15 तिथीमध्ये जर एक तिथीचा क्षय झाला तर दिवस 14 राहतात। परिणाम एका महिन्यातला एक दिवस जर बाजूला निघाला, 12 महिन्याचे 12 दिवस बाजूला निघतात आणि 3 वर्षाचे 36 दिवस होतात, 12×36 असा मिळून एक महिना जो निर्माण होतो, तो प्रत्येक वेळेला 3 वर्षानंतर एकदा हा महिना येतो। याला मलमास म्हणतात, याला पुरुषोत्तम मास म्हणतात, तर याला अधिक मास म्हणतात, तर याला धोंड्याचा महिनाही बोलतात। आणखी कोण काय बोलत असेल मला तर काही माहिती नाही, परंतु याला इतकी नाव आहेत हे मला माहिती। बरं, मलमास हे नाव जे पडले त्याचं एकमेव कारण आहे, ज्या वेळेला हा महिना निर्माण झाला, तयार झाला, त्यावेळेला त्याला मलमास म्हणून नाव दिलं। त्यावेळेला सर्व जीव या महिन्यामध्ये 3 वर्षानंतर येणाऱ्या एका महिन्यामध्ये शुभ कार्य कुणीही करीत नव्हतं। या महिन्याला फार वाईट वाटलं, निंदा लोक करू लागले, अशुभ कर्म होते असं लोक म्हणू लागले। महिना दुःखी झाला, भगवान श्री विष्णूला शरण गेला आणि विष्णूला आपलं दुःख सांगितलं, प्रभू अरे किती दिवस मी हे दुःख भोगायचं, मी तुला शरण येतो। माझ्या महिन्यामध्ये जर या मृत्यू लोकामध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक मानवाने कुठलंही कर्म जर केलं तर त्याचा फायदा डबल झाला पाहिजे, द्विगुणा फायदा व्हावा, हीच माझी इच्छा आहे। भगवंतांनी सांगितलं चिंता करू नको, अरे तू मला शरण आला ना, माझं बीज वाक्य जो मज होय अनन्य शरण
तयाचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागत शरण मीच एक असा पात्र आहे. पण तू अनन्य भावाने मला शरणाला ना, चिंता करू नको. आजपर्यंत तुझ्या या मासामध्ये लोकांनी केलेलं जे काही कर्म आहे, हे अशुभ कर्म समजून जर केलेलं असेल, इथून पुढे तुला मी आशीर्वाद देतो, या मासामध्ये तू केलेलं कर्म तुला द्विगुणा त्या लोकांना, त्या जीवाला प्राप्त होईल. अधिक कश्य अधिक फलम, या सूत्राच्या प्रमाणे. म्हणून तेव्हापासून याचं नाव भगवान परमात्म्याने स्वतःच त्या मासाला दिलं, पुरुषोत्तम मास म्हणून ठेवलं. तेव्हापासून याचं नाव पुरुषोत्तम मास झालं. म्हणून मग पुढे या अधिक मासामध्ये केलेलं कर्म देवदरबारामध्ये याची द्विगुणा नोंद होते, पुण्य डबल होतं. एकदा जरी राम म्हटलं तरी 2 राम अक्षराचं पुण्य आपल्याला मिळतं. तोपर्यंत तसं प्रमाणे राम म्हणता वाट चाली, यज्ञ पावला पावली. राम म्हटल्यानंतर एक यज्ञाचं जर पुण्य मिळत असेल, आता या अधिक महिन्यामध्ये एकदा राम म्हणून जर पाऊल टाकला तर 2 यज्ञाचं पुण्य मिळतं. याला जो बोलतात, शास्त्रकार सांगतात, अधिक कश्य अधिक फलम, द्विगुणा पुण्य प्राप्त होतं. म्हणून हा अधिक महिना आहे. आणि याच अधिक मासामध्ये महाराज काय सांगावं, कोरोनाचं सावट आपल्यावरती पसरलेलं आहे. भयानक महामारी आलेली आहे. आणि अशा या महामारीमध्ये अनेक लोक दगावले गेलेले आहेत. कित्येक जातील काही सांगता येत नाही. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा, तुमचा आमचा कोणाचा काही भरोसा सांगता येत नाही महाराज. परंतु हा कार्यक्रम आता चालू आहे हे त्रिवार सत्य आहे. पण लक्षात ठेवा, भगवान परमात्म्याला मी प्रार्थना करेन, भगवान कोरोना महामारीमुळे आमच्या मृत्यू लोकांमधून जे कोणी लोक निघून गेले असतील, इहलोक सोडून, भगवान त्यांना तुझ्या चरणापाशी स्थान दे रे, हीच भगवान तुझ्या चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला सुरुवात करतो. रूप पाहता रुचनी सुख झाले व साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. या अभंगामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांना आलेला अनुभव आणि त्या अनुभवाचं वर्णन, याला आत्मानुभव बोलतात. तसे अनुभव 3 प्रकारचे आहेत. एक शास्त्रानुभव, 2 गुरु अनुभव आणि 3 आत्मानुभव. आता यामध्ये शास्त्रानुभव ही जी प्रचिती आहे, महाराज म्हणतात, काही पाठ केले संतांची उत्तरी, विश्वास यादरी करोनिया. शास्त्रानुभव आहे. नंबर 2 गुरु अनुभव, त्याला म्हटलेला आहे, सापडविले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तुझा ना ठेवला कर. हा गुरु अनुभव सांगितलेला आहे. आणि 3रा जो अनुभव आहे तो आत्मानुभव आहे. आत्मानुभव म्हणजे काय? कंठी प्रेम दाटे, नयनी निरलोटे, हृदयी प्रगटे रामरूप. भगवान, अरे कंठामध्ये प्रेम निर्माण होणं, हृदयामध्ये राम प्रगट होणं, डोळ्यामध्ये प्रेमाच्या अश्रुधारा निर्माण होणं, याला आत्मानुभव बोललं जातं. आणि मग असेच आत्मानुभवाचे बोल या अभंगाद्वारे माऊली महावैष्णव ज्ञानोबराय प्रगट करतात. रूप पाहता लोचनी सुख झाली व साजनी. या अभंगाद्वारे माऊली महावैष्णव ज्ञानोबराय आत्मानुभवाचे बोल प्रगट करतात. चला, आता शास्त्राच्या नियमाप्रमाणे देखील अनुभव हा 2 प्रकारचा आहे. नंबर 1 अनुभव जो आहे तो भ्रमरूप अनुभव आहे, आणि नंबर 2 त्याला प्रमारूप अनुभव म्हटलेला आहे. भ्रमरूप अनुभवामध्ये भिन्नता आहे, पण प्रमारूप अनुभवामध्ये भिन्नता नाही. सर्वांचा अनुभव एकच असतो. नंबर 1 भ्रमरूप अनुभव, यामध्ये भिन्नता आहे. कशी भिन्नता आहे? उदाहरण, एखादा संसार करत असताना परमार्थाची कास पकडून परमार्थिक अवस्थेला प्राप्त झाला, साधू महात्म्याच्या अवस्थेला तो प्राप्त झाला, त्याला समोर घ्या. आणि एक प्युअर संसारिक त्यालाही जवळ घ्या, आणि या दोघांनाही संसाराचा अनुभव विचारा. दोघांचंही उत्तर वेगवेगळं, म्हणजे भिन्न भिन्न स्वरूपाचं येणार. संसारिक सांगणार संसार हा सत्य आहे, पण जो परमार्थिक होता, जो साधू महात्मा होता, जो साधू अवस्थेला प्राप्त झालेला होता, तो सांगणार नाही नाही नाही, संसार हा मिथ्या आहे. यात भिन्नता. याचा अर्थ असा, याला भ्रमरूप अनुभव बोलतात. आणि दुसरा जो अनुभव आहे
तो प्रमारूप अनुभव आहे. या प्रमारूप अनुभवामध्ये भिन्नता नाही, सर्वांचा अनुभव एकच असणार. उदाहरणार्थ साधूला घ्या, संसारिकाला घ्या, योगी, जपी, तपी, संन्यासी सर्वांना बोलवा आणि सर्वांच्या हातावरती साखरेचे दाणे ठेवा. सर्वांचं उत्तर काय येणार? साखर गोड. आता सर्वांच्या हातावरती मिठाचे 2-2 दाणे द्या. सर्वांचा अनुभव फरक येणार. मिरचीचे 2-2 दाणे द्या, तिखट अनुभव येणार. हो, पण एकच अनुभव येणार. याला बोलतात प्रमारूप अनुभव. पण या प्रमारूप अनुभवामध्ये संत वाङ्मयाच्या दृष्टीने जर विचार केला, परमार्थातला सर्वांचा अनुभव एक येणं याला बोलतात प्रमारूप अनुभव. ज्ञानोबारांना विचारू, का हो ज्ञानोबाराय, तुम्ही आत्मानुभवाचे जर बोध प्रकट करत असाल तर तुमचा प्रमारूप अनुभव आम्हाला जरा सांगा ना. परमार्थिक क्षेत्रामध्ये तुमचा अनुभव आम्हाला दाखवा. यावरती माऊली महाविष्णू ज्ञानोबाराय सांगतात, आनंदुरे आजी आनंदुरे सवाय अभ्यंतर यावगा परमानंदुरे, आनंदुरे आजी आनंदुरे. माऊली महाविष्णू बोलतात, परमार्थिक क्षेत्रामध्ये माझा स्वतःचा अनुभव केवळ आनंदच आनंद आहे. आनंदाच्या शिवाय दुसरा कोणताही अनुभव नाही. ज्ञानोबारायांचे उद्गार आहे. आता ज्ञानोबारायांच्या समकालीन संत होऊन गेले संत नामदेव महाराज. नामदेवरायांना विचारू, काहून नामदेव महाराज, अहो ज्ञानदेवांनी त्यांचा स्वतःचा अनुभव परमार्थातला प्रकट केला, तुमचं म्हणणं काय? नामदेव महाराज म्हणतात, बरोबर आहे, अनंत जन्मीचे विसरलो दुःख. हा माझा स्वतःचा अनुभव नामदेव महाराज प्रकट करतात बरं का. नामदेव महाराज म्हणतात, अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. हे प्रभू, अरे तुझं मुख पाहिल्यामुळे अनंत जन्माचं मी दुःख काय केले, विसरूनच गेले. आता मला दुःखच राहत नाही. नामदेवरांचं मत आहे परमार्थिक क्षेत्रात. आता नाथ महाराजांचं मत आहे का? अवघे चित्रे लोके आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेली. नाथ बाबा म्हणतात, जगन्नाथाच्या चरणावरती नतमस्तक झाल्यानंतर संपूर्ण त्रैलोक्यच आनंदाचं बनलं जातं. नाथ महाराज म्हणतात. मग तुकोबराय, तुमचं मत काय? परमार्थिक क्षेत्रामध्ये तुमचं मत काय? यावरती तुकोबराय देखील स्वतःच भाष्य करतात. त्या ठिकाणी सांगतात, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलतसो. तुकोबराय देखील स्वतःचा परमार्थातला अनुभव प्रकट करतात. याचा अर्थ असा, यालाच प्रमारूप अनुभव बोलतात. सर्वांचा परमार्थिक क्षेत्रातला अनुभव एकच, याला प्रमारूप अनुभव बोलतात. साधूच्या जीवनामध्ये आनंद घ्यायचा असेल तर साधू हा अंतर्मुख होतो, बहिर्मुख होत नाही. संसारिक जीव हा बहिर्मुख होतो, परिणाम दुःखाला कारणीभूत होतो. कल्पना करा, जपानमध्ये एक साधू महात्मा प्रवचनासाठी बसलेला होता. प्रवचन सुंदर रंगात आलेले, ग्रामस्थ मंडळी आलेले, सर्व श्रोते वर्ग पुढे बसलेले. महात्म्याचं प्रवचन सुंदर जोरात चालू आहे. महात्म्याने डोळे मिटलेले आहेत. अतिशय शुद्ध अंतःकरणापासून महात्म्याचे शब्द निघू लागलेले, डोळे मिटलेले अवस्थेला महात्मा प्राप्त झालेला आहे. अशा वेळेला मध्यांतर झालेली, पण भूकंपाचे धक्के बसले. परिणाम समोर येणारे जे काही श्रोते होते, ते श्रोते म्हणजेच ग्रामस्थ मंडळी एक 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 करून सर्व मंदिराच्या बाहेर निघून गेले. का? जर मंदिर अंगावरती पडलं तर या ठिकाणी आपल्याला मृत्यू येईल. अरे बाहेर गेलं तरी मृत्यू आहे, आताही बसलं तरी मृत्यू आहे. सर्वजण निघून गेले, एकटा महात्मा राहिला. 2-5 मिनिटांनंतर भूकंपाच्या लहरी थांबल्या. सर्व ग्रामस्थ एकत्र आले. म्हटले, चला महात्म्याचं काय झालेलं, आपण जाऊन पाहू. सगळे रावळात शिरलेले. महात्म्याचं सुंदर प्रवचन चालू आहे, व्याख्यान सुंदर चालू आहे. अशा वेळेला सर्व ग्रामस्थांनी त्या साधूच्या महात्म्याच्या भुजा पकडल्या, हलवलं, सांगितलं, गुरु महाराज जागे व्हा, शुद्धीवरती या. साधू महाराज शुद्धीवरती आले. आणि मग ग्रामस्थांनी सांगितलं, म्हणजे महाराज तुम्हाला माहित नाही, फार मोठी हानी झाली असती, भूकंपाचे धक्के बसले, तुम्हाला भीती वाटली नाही का? साधूने सुंदर उत्तर दिलं. म्हटले, लोक हो, अरे भीती तर त्याला आहे जो बहिर्मुख होतो, त्याला भीती आहे. अंतर्मुख होतो त्याला भीतीच नाही. तुम्ही संसारिक जीव,
तुम्ही बहिर्मुख होता, विषयाचा आनंद तुम्ही बाहेर भोगता, पण साधू महात्मे अवस्थेला जे प्राप्त झालेले आहेत ते विषयाचा आनंद केवळ अंतर्मुख होऊनच भोगतात. त्याचं कारण आहे साधूची अवस्थाच ही विषय तो त्यांचा झाला नारायण. ना आवडे जनधन माता पिता. साधूला काहीच आवडत नाही. मग असा आपण प्रश्न विचारू, ज्ञानदेवानं का हो ज्ञानोबा आहे, तुम्ही एवढं जर साधू बद्दल सांगताय, आत्मानुभवाचे जर बोल तुम्ही प्रकट करत असाल, आम्हाला एक सांगा, असा कोण आहे जो साधू अवस्थेला प्राप्त झाला? एखादं तरी उदाहरण आम्हाला सांगा. कोण आहे असा का त्याला देव आवडलाय, तो देवच झालाय? नाथ महाराज पुढे आले. नाथ महाराज सांगतात, मी सांगतो म्हटले ऐका, देवाच्या प्राप्ती करता कोण निघालेले आहे? शुक, यज्ञवल्क, दत्त, कपिल मुनी, हरीशी जाणूनी हरीच झाली. ही सर्व मंडळी हरी जाणण्याकरता निघाली. कोण? शुकदेव, यज्ञवल्क, दत्त महाराज आणि कपिल मुनी हे निघाले असताना देवाच्या प्राप्तीसाठी परिणाम देवच झाले. महाराज म्हणतात, देव पाहावयाशी गेलो तेथे देवाची होऊनी गेलो. देव पाहण्याकरता गेलेली मंडळी ही स्वतः देव झाली. आत्मानुभवाचे बोल आहे. आत्मानुभवाचे हे बोल आहेत. म्हणून ज्ञानोबरायांनी देखील आत्मानुभवाचे बोल, ज्ञानोबरायांना जो काही साक्षात्कार झाला त्या साक्षात्काराचे बोल त्यांनी प्रगट केले वाणीद्वारे. ज्ञानोबराय म्हणतात, रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजणी. रूप नाम सौंदर्य, पाहता म्हणजे पाहणे, लोचनी म्हणजे डोळ्याने. फल काय मिळालं तर सुख झाले हो साजणी. निर्गुणामध्ये असणारा भगवान परमात्मा माऊली महावैष्णव सांगतात, ज्या वेळेला त्याला पाहिलं पण फल मात्र मला चांगलं मिळालं, कोणतं तर सुख झाले हो साजणी. सुखाची प्राप्ती झाली. हे ज्ञानोबरायांचे उद्गार आहे. आता ज्ञानोबरायांना आपण असं विचारू, ज्ञानोबराय तुम्ही ज्याच्यापासून सुखाची प्राप्ती झाली तो तरी कोण आहे? त्याचं वर्णन ज्ञानोबराय अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये करतात बरं का. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो म्हणजे कोण? निर्गुणातीत भगवान परमात्मा, आणि हा म्हणजे सगुणातीत हृदयामध्ये असणारा तोही बरवा आणि हाही बरवा, दोन्ही एकच आहे. तो हा विठ्ठल बरवा या ठिकाणी नामाचा उल्लेख, ज्याच्यापासून सुखाची प्राप्ती झाली माऊली महावैष्णव या ठिकाणी त्या देवाचं नाव सांगतात. तो म्हणजे कोण आहे? विठ्ठल आहे. आणि त्या विठ्ठलाचं नाव आहे माधव बरवा. तोच विठ्ठल आणि माधव हा कसा आहे म्हटले? बरवा आहे. चला, ज्ञानदेवांना आपण विचारू, ते विठ्ठलाला पाहिल्यानंतर तुम्हाला सुख झाले हो साजणी, रूप पाहता लोचनी जर तुम्ही असे म्हणता, तर आमचा एक प्रश्न आहे, तुम्ही साजणी हा शब्द कोणाला उद्देशून काढलेला आहे? महत्वाचा प्रश्न आहे. साजणी तुम्ही काय म्हणून हा शब्द काढलेला आहे? वाङ्मयामध्ये साजणी हा शब्द बऱ्याच ठिकाणी आलेला आहे. याचाच अर्थ असा, साजणी हा शब्द माऊली महाविष्णू ज्ञानोबरायांनी एका बुद्धिरूपी सखीला, मैत्रिणीला संबोधून काढलेला आहे. अनेक ठिकाणी ज्ञानोबरायांच्या वाङ्मयामध्ये साजणी हा शब्द आलेला आहे. पण साजणी ज्ञानोबराय बुद्धीलाच मैत्रीण करतात आणि बुद्धीला साजणी हा शब्द वापरतात. सुख झाले हो साजणी हा साजणी शब्द वापरला. पण त्या बुद्धीला सुख झालं, कुणामुळे झालं तर तो हा विठ्ठल बरवा. विठ्ठल हा बरवा आहे. बरवा नाम छान, उत्तम, त्याच्यापेक्षा बरवा चांगला श्रेष्ठ कोणीच नाही, उत्तम. पण प्रश्न असा निर्माण होतो, ज्या भगवान परमात्म्याला पाहिलं तो कसा आहे, असा जर आपण प्रश्न विचारला तर ज्ञानोबराय ज्या भगवंताविषयी स्वतःचे विचार प्रगट करतात आणि सांगतात की तो बरवा आहे म्हणजे उत्तम आहे, त्याच भगवान परमात्म्याबद्दल माऊली महावैष्णव उद्गार काढतात. हा कसा असेल तर तो म्हणजे ठाईचा चिकाळा, अनादि बहु काळा. तो काळा आहे रंगाने पण बरवा आहे असं ज्ञानोबरायांचं मत आहे. मग काळा पण आहे आणि उत्तम पण आहे तर माऊली महावैष्णव सांगतात, मग याच्यामध्ये फरक काय? याचं कारण आहे महाराज, जरी तो काळा जरी असला, आता कसा भगवान परमात्मा काळा जरी असला तरी सर्व अवतारामध्ये भगवान सौंदर्यशालीच आहे. राम अवतारामध्ये भगवान श्रीरामाचं वर्णन जर करायचं ठरलं तर किती सौंदर्यशाली भगवान आहे. महाराज वर्णन करतात, राजसुकुमार मदनाचा पुतळा,
प्रवेश शेकळा लोपलिया. हो, मदनाचा पुतळा म्हणजे भगवान श्रीराम प्रभू आहे. कृष्णावतारामध्ये भगवान कसे आहेत? पण ज्ञानोबराय सांगतात ठाईचा चिकाळा. मग कृष्णावतारामध्ये सौंदर्यशाली आहे. नाथ महाराजांचं वर्णन आहे महाराज. श्रीकृष्णाची या सौंदर्या पुढे लक्ष्मी बोलून झाली वेडे. मदन पोटाला बापुडे तेथे कोणीकडे इंद्रचंद्र. एवढा सौंदर्यशाली भगवान परमात्मा आहे, एवढा रूपवान भगवान परमात्मा आहे. तरी देखील माऊली काय सांगतात, एक ठिकाणी सांगतात ठाईचा चिकाळा. आणि काळा जरी असला तरी तो हा विठ्ठल बरवा, तुम्हाला आवडतो. बरवा नाम उत्तम आहे. मग पांडुरंगाच्या अवतारामध्ये कसा आहे पांडुरंग परमात्मा? काळा आहे. जरी काळा जरी असला तरी त्याच पांडुरंगाचं वर्णन ज्ञानोबांनी केलेले. पंढरपूरचा नीळा लावण्याचा पुतळा रवी शशी कळा बोला. हा, पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा विठू देखीला डोळा बाई. कसा आहे तो? वेधले म्हण तयाची गुणी क्षणभर नवी संबे विठ्ठल रुक्मिणी. एक क्षणाचा विलंब सुद्धा सहन होत नाही, एवढं सुंदर वर्णन केलंय. पण ज्ञानोबा या ध्रुवपदामध्ये सांगतात ज्याच्यापासून मला सुख झाले हो साधनी, त्याच्यापासून सुख जर झालेला आहे तर तो कसा आहे? तो नाम निर्गुणातीत, हा म्हणजे सगुणातीत. कोण आहे? विठ्ठल. बर कसा आहे? बरवा. बरवा नाम काळा आहे. जरी काळा असला तरी तो आम्हाला प्रिय आहे. तरी देखील ज्ञानोबांना आपण हा असा प्रश्न विचारतो, ज्ञानोबा तुम्ही सांगताय भगवान काळा आहे तरी तुम्हाला आवडलेला आहे, असा आमचा प्रश्न आहे. व्यवहारात काळा आवडत नाही, परमार्थात आवडला कसा, असा प्रश्न आहे. व्यवहारात काळा आवडत नाही. एखादा सुंदर मुलगा आहे, गोरापान आहे आणि लग्न करायचंय. एखादी मुलगी जर काळी असेल, त्या काळ्या मुलीला पाहून तो मुलगा तयार होईल का लग्न करण्याकरता? का? मुलगी काळी, मुलगा गोरा आहे. आता याच्या विरुद्ध करा, मुलगीच गोरी पान आहे आणि मुलगाच काळा आहे. मुलगा काळा आहे, मुलगी गोरी, लग्न होईल पण मुलीला ते आवडणार नाही. एका गावामध्ये एक मुलगी रूपवान होती, अतिशय रूपवान होती, नाकी डोळी छान होती. तिला पाहण्याकरता एक स्थळ आलं. एक मुलगा आला, अतिशय रंगाने काळा होता. वराकडील मंडळी आली, मुलीला पाहून गेले, वधूला पाहिलं आणि वराकडील मंडळींनी ताबडतोब मुलीला पाहून, मुलगी गोरीपान होती, ताबडतोब होकार दिला, निघून गेले. आता वधूकडील मंडळी त्या ठिकाणी बसली असताना वडिलांनी मुलीला विचारलं, बाय मुलाकडील लोक आले होते, त्यांचा होकार आहे, तुझं काय? तुला आवडला ना मुलगा? मुलीने काहीच उत्तर दिलं नाही. बाप मुलीच्या जवळ गेलेला आहे आणि कानामध्ये काहीतरी पुटपुटू लागलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? मुलीला बापाने सांगितलेलं आहे, बाय तू ज्या गोष्टीचा विचार करतेस, मुलगा काळा आहे ना, तो मुलगा काळा जरी असला ना तरी त्याला दरमहा 85,000 रुपये पगार आहे. ज्या वेळेला 85,000चा पगार ज्या वेळेला त्या मुलीने ऐकला, वर माने केली ना बापाच्या बरोबर खदकन हसली. याचा अर्थ असा, मुलगी तयार झाली. आता का तयार झाली? मुलगा काळा आहे, जरी काळा असला तरी देखील तो कसा आहे? बरवा आहे. 85,000 रुपये त्याला दरमहा पगार मिळतो, बरवा आहे. तसा परमार्थामध्ये आमचा भगवान पंढरीशी परमात्मा विठोबा हा काळा जरी असला तरी ज्ञानोबा नाही म्हणतात तो असा तसा नसून बाप रखुमा देवीवर जन्मा वेगळी केली म्हणून भाज झाली बाई. ज्ञानोबा नाही म्हणतात आमचा परमात्मा काळा जरी असला तरी जन्म मरणाच्या कचाट्यामधून सोडवणारा तो एकच आहे आमचा, तो म्हणजे विठ्ठल. मग तो कसा आहे? तो हा विठ्ठल बरवा. बरवा नाम उत्तम. जन्म मरणाच्या कचाट्यामधून तो मुक्त करणारा परमात्मा आहे, म्हणून तोच मला प्रिय आहे. म्हणून त्याला पाहिल्यानंतर ज्ञानोबा सांगतात, रूप पाहता लोचणी सुख झाले साधनी. सुखाची प्राप्ती झाली. कुणामुळे? तो
हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बर, याची प्राप्ती होण्यासाठी एकी असावी लागते. एकी जर नसेल, जीवाशिवाचा ऐकी असावं लागतं, तशी प्राप्ती होत नाही. एक उदाहरण, भगवान श्रीराम प्रभूंचा विवाह ज्या वेळेला सीतामाई बरोबर संपन्न झाला, सीतामाई शेजारी बसले, एक बाजूला भगवान श्रीराम बसले, लक्ष्मण दादा समोर होते. कल्पना करा, विवाह सोहळ्याचा तो दिवस संपूर्ण पार पाडला, परंतु सीतामाईकडे असणाऱ्या ज्या कलवल्या किंवा करवल्या, तुम्ही काही समजा, ज्या मुली होत्या त्या सीतामाईशी संवाद करू लागल्या. इकडे प्रभू श्रीरामांच्या देखील होत्या, पण सीतामाईच्या करवल्या त्या गप्प बसल्या नाही. त्यांची चुळबुळ चालू झाली. लक्ष्मण दादाचं त्यांच्याकडे लक्ष होतं, हे मात्र भगवान श्रीरामाला माहित नव्हतं. या करवल्यानी भगवान श्रीरामचंद्रांना, प्रभू रामांना प्रश्न विचारला. म्हटले, प्रभू, आता आमचा एक प्रश्न असा आहे, तुम्ही लाखो मध्ये एक असाल, पण आता सांगा, एकी का बेकी? कारण आजपर्यंत तुम्ही एकटे होते, आता तुम्ही दोघे झाले. मग आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या, एकी का बेकी? भगवान प्रभू गालामध्ये स्मित हसले, पण बोलले नाही. 2-5 सेकंद झाले, एक करवली बोलू लागली. आता तो बोलत नसेल, पुन्हा भगवान प्रभू हसले. पुन्हा 2-5 सेकंदानंतर दुसरी करवली बोलली. मूर्ख आहे म्हटली, त्याला कळत नाही एकी का बेकी. आता एक, पण आतापर्यंत एकटा होता, आता दोघे जण झाले, तर आता बेकी बोलायला हरकत नाही. या कलवऱ्यांचं चालूच राहिलं. हे दृश्य भगवान श्रीरामाच्या बाबतीतलं लक्ष्मण दादाने समोर पाहिलं. त्यावेळेला लक्ष्मण दादाने त्या कलवऱ्यांना सांगितलं, ऐका, माझे दादा बोलत जरी नसले तरी मी त्याचं उत्तर देतो. माझे दादा एकीच आहे. कलवऱ्या पुन्हा हसू लागल्या. मग भगवान प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, बरोबर आहे, लक्ष्मण दादा बोलतो ते बरोबर आहे, मी एकीच आहे. कलवऱ्या पुन्हा खरखरून हसू लागल्या. याच्यावरती स्पष्टीकरण म्हणून लक्ष्मण दादांनी सांगितले. लक्ष्मणाने सांगितलं, ऐका, मी एकी बोललो, माझा दादा देखील एकीच बोला. त्याचं कारण आहे, अरे जरी ते शरीराने 2 असले, माझा दादा आणि वहिनी हे 2 जरी असले, तरी मनाने एक आहे. म्हणून आमची आता काय एकी आहे. अशी जर एकी असेल तरच तो भगवान परमात्मा आपलासा होतो किंवा आवडला जातो, आणि तो आपल्या प्रचितीला येतो. पाहिल्यानंतर सुखाची प्राप्ती झाली. तो कोणता परमात्मा आहे हे आम्हाला कळालं. तो म्हणजे विठ्ठल आहे. कसा आहे तर बरवा आहे. मग मला सांगा, त्याला आपलंसं करण्याकरता काय करावं लागेल? यावरती उत्तर ज्ञानोबराय सांगतात. त्या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. काय ज्ञानोबराय सांगतात? बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अनेक जन्माचं पुण्य ज्या वेळेला असतं त्याच वेळेला तो आवडला जातो. त्याच्यासाठी महाराज म्हणतात, जसं एक म्हण आहे, थेंबे थेंबे तळे साचे. असं एक नाटामध्ये महाराजांचं एक प्रमाण आहे, तिळ तिळ पुण्य साचा पडी, तरी हे बहुत जन्मी जोडी, नाम तुझे वाचेशी आतुडी, समागम घडे संताचा, दिलेंद्रियात पाय कानी. थेंब थेंब पुण्य जमा करावं लागतं. तिळ तिळ पुण्य जसं जमा करावं लागतं, त्यावेळेला देवाची प्राप्ती होते, अन्यथा तो आपलासा होत नाही. महाराज म्हणतात, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. त्यावेळेला तो भगवान परमात्मा आवडला जातो, अन्यथा आवडत नाही. मग ज्ञानोबांना तो आवडलेला होता, म्हणून तर ज्ञानोबा आत्मप्रचितीचे बोल या अभंगाद्वारे प्रकट करतात. रूप पाहता रुचनी सुख झाली उसादनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. अनंत जन्माची पुण्य ज्ञानोबरांची होती. ज्ञानोबा सांगतात, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो आवडला जातो. मग ज्ञानदेवांना आपण असं विचारू आहोत, काय असं आहे
की तुम्ही त्याच्याबद्दल सारखं सारखं वारंवार तुम्ही बोलता. असा तो आहे तरी कसा सुख देणारा. मग सुख देणारा कसा आहे त्याचंही वर्णन ज्ञानोबराय करतात, पण अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये करतात. सर्व सुखाचे अगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचा आगर आहे. थोडं सुख नाही, आम्हाला सुख. सागर, सागरामध्ये तांब्यावर पाणी काढलं कळणार आहे का? नाही कळणार. पण आपल्या हंड्यातलं जर लोटावर पाणी काढलं ताबडतोब संपणार आहे. सागरामध्ये कितीही पाणी काढा, सागरातलं पाणी तसंच राहणार. मग तीच सागराची उपमा कोणाला दिलेली? भगवान परमात्म्याला दिलेली. त्याची सत्ता आहे, त्याच्या सत्तेप्रमाणे ते सागरातलं पाणी राहणार आहे. सागरातलं पाणी कमी होणार नाही आणि वाढणार नाही. नामदेवराय म्हणतात, तुझ्या सत्तेने विलासी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या बळी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणून शरण आलो. हे वर्म नामदेवरायांनी जाणलं तेव्हापासून शरण गेले. अनेक जण त्याला शरण गेले. मग आपण का जायला नको? जीवाने देवाला शरण द्यायला पाहिजे. जीवाने जीवाला शरण जाऊन उपयोग नाही, जीवाने देवाला शरण जायला पाहिजे. आपल्याकडे काहीच नाही, लोक आपणाला शरण येतात, आपण दुसऱ्याला शरण जातो आणि वरून आपण त्याची स्तुती करतो, पण उपयोग काहीच नाही. म्हणा आपण हिंदू धर्मामध्ये शास्त्र फार सुंदर आहे. पूर्वीच्या काळात जी प्रथा होती, हात जोडायचे, रामराम करायचे. विज्ञानाचं शिकलं, मी नेहमी सांगतो आवडतो, विज्ञानाचं शिकलं. रोज गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, गुड नाईट हे शब्द उच्चारते. या शब्दांपासून फायदा काहीच नाही. झोपताना रामकृष्ण हरी म्हणा, उठताना रामकृष्ण हरी म्हणा, श्रीराम म्हणा, जय जय राम म्हणा, नारायण नारायण म्हणा, विष्णू विष्णू म्हणा, गोविंद, माधव, वासुदेव, तुम्हाला जे देवाचं नाव आहे ते तुम्ही घ्या, पण मिळाल्याशिवाय राहणार. पूर्वीच्या काळात प्रथा हात जोडायची होती. विज्ञान कितीतरी पुढे गेलं तरी निसर्गाच्या पुढे जात नाही. आजही विज्ञान हातच जोडू लागले. पूर्वीच्या काळात लोक सही करायची, अंगठा द्यायची. नंतर लोक सही करू लागले आणि आता शेवटी काय करतात? अंगठा देतात, ज्याला फिंगर बोलतात. जोपर्यंत त्या पेपरवरती उमटत नाही, आधार कार्डवरती काय अंगठ्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे याचा अर्थ असा, जे पूर्वीच्या काळामध्ये जे अंगठा छाप जग होतं त्यांना दोष द्यायचा अधिकार आपणाला नाही. विज्ञान किती पुढे शिकू द्या, उपयोग काही नाही. माझं नेहमीच एक वाक्य, पूर्वीच्या काळामध्ये लोक काही शिकले होते, किमान बाहेर जायला शिकले होते. आजच्या आमच्या काळामध्ये लोक भयंकर शिकले पण घरातच बसायला शिकले. म्हणजे कोरोनामुळे नाही, 2 नंबरला घरातच बसायला शिकले. माफ करा, विज्ञान किती पुढे जाऊ द्या, पण विज्ञानाला परमार्थाची सांगड जोपर्यंत घालता येत नाही किंवा घालीत नाही तोपर्यंत त्या विज्ञानाला किंमत राहत नाही. कुठे जात आजपर्यंत लोक तोंडाने खात होती, आता काय लोक तोंडाने खात नाही का? तोंडानेच खातात. सगळा काय तोच विषय. मला सांगायचा मुद्दा एवढा होता, पूर्वीच्या काळामध्ये लोक हात जोडायचे, रामराम करायचे, नमस्कार करायचे. पण आज विज्ञान आमचं शिकलं हात जोडीत होते, असा हात मिळवायचे, हॅलो. इंग्लिश मला येत नाही परंतु हॅलो करायचे, हॅलो लोक. पण आता कोरोना नावाची महामारी आल्यामुळे हॅलोची किंमत 0 झाली. परिणाम शिकलेला सुद्धा हातावरती आला. याचा अर्थ असा, आमचं शास्त्र जे सांगतंय ते शास्त्रच खरं आहे. आमचा देव सांगतोय, आमचा धर्म जो सांगतोय तेच सत्य आहे आणि तेच सत्य राहणार आहे. भूतकाळातही तेच होतं, चालू वर्तमान स्थितीमध्ये तेच सत्य राहणार आहे आणि नंतर येणाऱ्या भविष्य काळामध्ये देखील ते काळ सत्य तेच राहणार आहे. तुम्ही आम्ही नसणार आहे, सगळं जाणार आहे, पण भगवान परमात्मा त्याचं नाम मात्र तसंच राहणार आहे. महाराज म्हणतात तो सुखाची आगर आहे. म्हणजे आगर आहे सुखाचा, त्याचं एक नाव जरी घेतलं, ते नाव पण कसं घेतलं पाहिजे. कबीरांचा दोहा आहे का? कबीर महाराज सांगतात, ओठ कंठ कही न चलिए, जिभया रटेना राम, राम हमारा जप करे हम बैठे आराम. अरे जप कसा करायचा?
ओठ हल्ला नाही पाहिजे, कंठ हल्ला नाही पाहिजे, काही चाललं नाही पाहिजे. मग जिभया म्हणजे जीभ आतमध्ये मुखामध्ये दिसली नाही पाहिजे, पण राम हे अक्षर मनामध्ये उमटलं पाहिजे, हृदयापासून निघालं पाहिजे. जिभ्या रटीना राम, राम हमारा जप करे हम बैठे या राम. अशी जर भक्ती केली तर तो भगवान परमात्मा आपलासा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग जीवाशिवाचं ऐक्य झाल्यानंतर मग आपल्याला कुठल्या गोष्टीचं दुःखच राहिलं नाही. महाराज म्हणतात तो सर्व सुखाचे आगर आहे. नुसतं सुख नाही, सर्व सुखाचं आगर. आता सर्व सुख म्हणजे काय? नुसतं सुख नाही, आपण जे काय शोधतो ते फक्त सुखच शोधतो. मग ते पैशात शोधतो, पत्नीत शोधतो, मुलामध्ये शोधतो, शाळेमध्ये शोधतो, प्रत्येक प्रश्नामध्ये आपण शोधतो ते सुख. सुख शोधायचं नाही. मला सांगा, सुख आपल्या दरवाजाच्या बाहेर हात जोडून उभं आहे. 25, 30, 40, 50 लाखाची BMW दरवाजाच्या बाहेर उभी आहे, हे सुखच आहे ना. पण एक मुळव्याज जर त्याला नसेल तर त्या सुखाचा भोग घेता येईल. मुळव्याज जर असेल तर त्याला तिरप बसावं लागणार. लक्षात ठेवा, 50 लाखाची BMW, करोड रुपयाची मर्सिडीज कार सुद्धा झिरो आहे. म्हणून आपण सुखाच्या मागे लागायचं नाही, सर्व सुखाला शोधायचं आणि सर्व सुखच आपलंसं करायचं. प्रमाण पहा ना, कधी शिंगल असं म्हटलेलं का ज्ञानोबांनी? सुखाचे आगर बाप रखुमादेवर नाही, सर्व सुखाच्या, सर्व हा शब्द आलेला आहे. सुखाच्या जोडीला सर्व आलेला आहे. तुका म्हणी माझी हेची सर्व सुख. पुन्हा ज्ञानोबा सांगा, किंबहुना सर्व सुखी. सर्व हा शब्द त्या सुखाच्या जोडीला आलेला आहे. मग सुखाच्या जोडीला ज्यावेळेला सर्व हा शब्द येईल, जगातली सर्व सुख त्याच्यामध्ये बसली जातात. त्याच्यापेक्षा दुसरं सुख कोणतंच श्रेष्ठ नाही. एवढा मोठा महान सर्व व्यापक संपन्न असणारा सुखशाली भगवान परमात्मा, सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर. कोण? तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो म्हणजे विठ्ठल बरवा. नाम सुंदर आहे, उत्तम आहे, याच्यापेक्षा दुसरं कोणतंही उत्तम नाही. म्हणून महाराज म्हणतात, स्वतः या अभंगाद्वारे आत्मप्रचितीचे जे काय बोल ज्ञानदेवांनी प्रगट केलेले आहे ते या अभंगाद्वारे प्रगट केलेले आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखाची अगर बाप रखुमादेवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. असो, येता मग येता अवकाश थोड्याच वेळेमध्ये बोलण्याचा मी प्रयत्न केला. योग्य की अयोग्य हे मला माहिती नाही, मला हे माहिती नाही, योग्य की अयोग्य हे मला माहिती नाही. परंतु करविले तैशी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे. ही कटकट केली, भगवान परमात्म्याची कटकट केली, पण चिंता करू नका. हो, या अभंगाद्वारे ज्ञानोबांनी स्वतःचा अनुभव प्रगट केला आणि अनुभवाची बोल हे सिद्धीत जात असतात. छत्रपती शिवरायांबद्दल बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं. महाराज, मी काही इतिहासकार नाही, आलो घाला म्हणून सांगतो. आणि आत्मप्रचितीचेच बोल, गुरुने केलेला दिलेला आशीर्वाद हा शेवटाला नेलेला आहे. कल्पना करा, ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरी गडावरती होते, बालवयामध्ये सकाळी उठलेले, स्नान केलेले, साहेबांना शरण गेले, दर्शन घेतले आणि केविलवाणा चिंता केलेला. चैत्राचा महिना होता. त्यावेळेला राजांनी जिजाऊ साहेबांचं दर्शन घेतलेले. चेहरा त्यांचा उत्कीर्ण झालेला. काय करावं त्यांना कळत नाही. साहेबांनी विचारलं, राजे तुमच्या चेहऱ्यावरती दुःखाची छटा आम्हाला सहन होत नाही, काय झालेले? राजांनी फक्त एवढंच सांगितलं, मासाहेब देहू आणि आळंदी या क्षेत्रामध्ये महान साधू होऊन गेले. आता एक देहू मध्ये साधू आहे, आळंदीला जावं, ज्ञानदेवांच्या चरणावरती नतमस्तक व्हावं, देहूच्या साधूची भेट घ्यावी, दर्शन घ्यावं आणि पुन्हा परत या ठिकाणी यावं. आईसाहेबांनी आज्ञा कशाला?
नाही मासाहेब, तुमच्या आज्ञेशिवाय आम्ही कुठेही जाऊ शकत. जाऊन या, ज्ञानदेवांचं दर्शन घ्या आणि आशीर्वाद तुम्ही घेऊन या. राजांना आनंद झाला महाराज. राजांनी घोड्याला टाच मारलेली, काही मावळे बरोबर निघालेले आहेत. घोडे वेगाने तुफान वाहू लागलेले, टकाक 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 घोडे चालू लागलेले. शिवनेरी गडापासून आळंदीच्या दिशेने घोडे येत असताना जी गावं लागली, त्या गावामध्ये जे काही लोक होते त्या लोकांनी पाहिलं घोडे आलेले. घोड्यांच्या खुरांची धूळ आकाश मार्गाने उडती. कुणीतरी आलेलं आहे, मोठं संकट आले म्हणून सगळी लोक कवाडाच्या आतमध्ये गेली. कवाड बंद केलं आणि कवाडाच्या झरोक्यातून पाहिलं कोण आलेलं आहे. समोरून एक रयतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरती स्वार होत आहे. जात असताना त्या कवाडाच्या फटीमधून लोकांनी पाहिलं, ताबडतोब कवाड उघडली आणि सर्व जनतेला सांगितलं, अरे राजा आलं, राजा आलं, राजा आलं. सर्व लोकांना बोलवलं आणि राजांना भरभरून आशीर्वाद दिला. राजे कुठे निघालेले? आळंदीच्या दिशेने निघाले. घोडे पुढे गेले, लोक पाठीमागून पळत चाललेले. घोड्यांच्या खोरांनी धूळ उडत चाललेले. पुढच्या गावामध्ये गेल्यानंतर पुन्हा राजा आलं, राजा आलं, राजा आलं, राजा आलं म्हणून लोक आनंदाने नाचू लागले, डुलू लागले, बागडू लागले. हा हा म्हणता म्हणता चैत्राचा महिना होता. दुपारची वेळ झालेली होती. घोड्यांना तहान लागलेली होती. राजांच्या अंगामधून डबडबून घाम येत होता. महाराज इंद्रायणीच्या तीरावरती गेले. इंद्रायणीला पाणी नव्हतं. कुठेतरी एक झरोक्यामध्ये थोड्याशा डबक्यामध्ये साठलेलं पाणी होतं. घोड्यांचं काम झालं. महाराज राजांनी विचार केला, या आळंदी परिसरामध्ये माझ्या ज्ञानदादाच्या ज्ञानोबरायांच्या या परिसरामध्ये जर पाण्याची व्यवस्था नाही, माझे लोक कोण या ठिकाणी राहणार, साधूची सेवा कशी करणार. चिंता वाटू लागली. काय परिस्थिती आहे. एका डबक्यावरती उतरले आणि त्या इंद्रायणीच्या एका डबक्यामध्ये घोड्यांना पाणी पाजलेले आणि तोंड हातपाय वगैरे सुचिरभूत झालेले. थोडस पाणी घेतलं, चूळ भरली गेली, घोडे मोकाट सोडले आणि सर्व मंडळी कुठे गेली? ज्ञानदेवांच्या समाधीवरती नतमस्तक होण्याकरता गेले. मंदिराला प्रदक्षिणा मारली आणि राजे गेलेले आणि समाधीला कवटाळून धरलेले. येथून या उठो माता, मरणा वाचून सर्वथा. राजे स्वतः समाधीशी संवाद करू लागलेले. तुका म्हणे होय मनाचे संवाद. अरे आपला संवाद घडला पाहिजे, करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद. समाधीला राजांनी कवटाळून धरलेलं होतं. ब्राह्मणांनी सांगितलं, राजे बाकी लाईन लागलेली, लोकांनाही दर्शन घ्यायचंय. पण राजे भानावरती नव्हते. काही केल्याने राजे समाधीला सोडायला तयार नाही. इतक्यामध्ये देहूच्या दिशेने एक महान दिंडी येत होती ज्ञानदेवाच्या दर्शनाकरता. एक धोतर होत, बाराबंदी, अंगामध्ये कुर्ता होता, वरती पगडी होती, हातामध्ये पताका चिपळ्या आणि ज्ञानोबरायांचं नामस्मरण, पांडुरंगाचं भजन करीत करीत एक दिंडी आली. ती कुणाची दिंडी होती? ती माझ्या तुकोबरायांची दिंडी होती. रामकृष्ण हरे जय जय, रामकृष्ण हरे. ज्ञानदेवांच्या या पांडुरंगाच्या गजरामध्ये माऊली माऊली, ज्ञानोबा ज्ञानोबा अशा गजरामध्ये येत असताना कुणीतरी एकाने शब्द काढला, अरे ते पहा संत तुकाराम महाराज आले. राजांचे ते शब्द हृदयामध्ये गेले आणि राजांनी समाधी सोडली आणि या जगद्गुरु तुकोबारांच्या चरणावरती नतमस्तक झाली. कल्पना करा किती सामर्थ्य या गुरु उपदेशामध्ये. गुरुचा बोध जगद्गुरु तुकोबारांनी छत्रपतींना अगोदरच केलेला होता, पण आपले गुरु आले या शब्दाने राजे समाधीपासून दूर झाले आणि तुकोबारांच्या चरणाला लागले. तुकोबारांचा पुन्हा आशीर्वाद घेतला आणि राजे आनंदाने जसे गेले तसे पुन्हा शिवनेरी गडावरती गेले. धन्य धन्य शिवाजी खरा जन्मला हिरा, धन्य धन्य शिवाजी खरा जन्मला हिरा, डफावरी थाप तुंतुण्याची, ओ शाहिरी ऐका महाराष्ट्राची, जिराजी जी. क्षमा मागतो, वेळही संपली, कार्यक्रम पण संपला, पण राजांची कीर्ती ही अफाट आहे. मी शिवचरित्रकार नाही, परंतु या ठिकाणी महाराजांनी या अभंगामध्ये आत्मप्रचितीचे बोल सांगितलेले आहेत. राजांच्याही जीवनामध्ये जे आत्मप्रचितीचे बोल होते, राजांच्या अनुभवाला आले, आपल्याही जीवनामध्ये येत असतात. भगवान परमात्म्याला मी प्रार्थना करीन, भगवान चांगल्या प्रकारची बुद्धी आम्हाला दे,
दुर्बुद्धी ती मना कदा नुकजो नारायणा आता मजाईसे कै तुझे पाय चित्ते धरी. भक्तीच्या प्रांगणामध्ये ज्ञानोबा राय हे सर्वश्रेष्ठ आहे. किती श्रेष्ठ आहे शेवटचा मुद्दा सांगतो, शेवेला मी पूर्ण विराम देतो. भक्तीच्या प्रांगणामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबा राय किती श्रेष्ठ आहे. नामदेवरांना जर विचारलं तर नामदेव महाराज म्हणतात, ऐके गा तू ज्ञान चक्रवर्ती तव तू ज्ञानाचीच मूर्ती. माझे ज्ञानोबा राय म्हणजे कोण आहे? साक्षात ज्ञानाचीच मूर्ती आहे. मग नाथ महाराजांना आपण विचारू, का नाथ महाराज तुमचं मन ज्ञानोबा यांच्या बाबतीमध्ये काय आहे? यावरती नाथ महाराज देखील हेच वर्णन करतात. नाथ महाराज म्हणतात, ज्ञानियांचा शिरोमणी वंदे जुका पूज्यस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. अरे सर्वसामान्य जीवाला येणार संकट, या संकटातून मुक्त करणारा चिंतकाचा चिंतामणी जो कोण असेल तो म्हणजे ज्ञानोबा माझा. सर्वश्रेष्ठ आहे. भक्तीच्या प्रांगणामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे सर्वश्रेष्ठ आहे. अहो जगद्गुरु तुकोबराय तुमचं एकदा मत सांगा म्हणजे आम्हाला सेवा संपवायला. यावरती जगद्गुरु तुकोबराय स्वतःच मत प्रकट करतात. तुकोबराय सांगतात, ज्ञानोबराय म्हणजे कोण आहे? ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणते ज्ञान देव तुमाईशी. अरे ज्ञान अधिक देव भगवान म्हणजे साक्षात ज्ञानदेव आहे, ज्ञानियांचे राजे. म्हणून भक्तीच्या प्रांगणामध्ये माऊली महावैष्णव हे सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून या ठिकाणी ज्ञानदेवांना जे काय आलेले अनुभव आणि त्या अनुभवाचं वर्णन किंवा बोल ज्ञानदेवांनी या अभंगात केलेले. रूप पाहता रुचनी सुख झाली व साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. असा या अभंगाचा माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे मला जसा अभंग सोडवायचा आला, सोडवता आला त्याप्रमाणे सोडवण्याचा प्रयत्न केला. आणखी बरेचसे प्रोग्राम आहेत, असू द्या, काही हरकत नाही. जी योग्य असेल ते संतांचं भगवान परमात्म्याला जाता जाता हीच प्रार्थना करी, भगवान चांगल्या प्रकारची बुद्धी दे. आमच्या या ठाणे शहरामध्ये नामांकित असणार हे श्री संत जनाबाई महिला भजनी मंडळ, त्यामागे काही पुरुष वर्गही असेल, त्यापैकी एक सूत्रधार युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण अमोल महाराज केदारे, तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. सुंदर प्रकारे तुमचं नियोजन आहे. भगवान परमात्म्याला प्रार्थना करेन, भगवान चंद्र सूर्य असेपर्यंत आमची या ठिकाणी अशी लाईव्ह कार्यक्रमाची सेवा प्रत्येक महाराजांच्या मुखातून होऊ दे भगवान, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. आणि आमच्यामधून कोरोना मधून जे काही जीव गमावले गेलेले आहेत भगवान, हेच एक सांगायचंय, भगवान तुझ्या चरणापाशी त्यांना स्थान दे, हीच भगवान तुझ्या चरणी प्रार्थना. आणि भगवान कोरोना सारखं महामारी तुझी काय पाठवलेली हिला तू कंट्रोल मध्ये आण, तुझ्या काबूमध्ये ठेव, तुझी सत्ता आहे ही तुला त्रिवार विनंती. आणि शेवेला या ठिकाणी पूर्ण विराम. श्रीराम पंढरीनाथ भगवान की जय.